सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला काहीतरी डोळा मारला की दाढीवरनं हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. लोक जातात हातीत बोलतात की आमच्याजवळ निधीच नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमदार तेच म्हणते, खासदार तेच म्हणते. हे जर तुम्ही सर्व लोकांना सांगता की आमच्यावर निधी नाही, तो नगर पत्र पाहिजे ते पत्र घेऊन प्रकाश पाटील भारसाकडे हे तिथं मंत्रालयात घेऊन ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे मंत्रालयात त्याच्या एवढा फिरणारा एकही आमदार मी पाहिला नाही या वयात. हे पोलीस म्हणताना लोक मार्केटमध्ये फिरताना सांगत नाही की आमच्यावर निधीच नाही, आमच्याजवळ काहीच नाही, हे तुम्हीच म्हणता. आणि आज काही आणलं तर म्हणता की आम्ही केलं, हे यांनी केलंच नाही. असा प्रकार तुम्ही करून लोकांच्या मनात यांचा पण म्हणजे सिंहाचा वाटा आहे. आणि नलिनीताई नगराध्यक्ष असताना आपल्या सर्वांना पत्रकार लोकांना माहीतच आहे की त्यांनी सुद्धा खूप विकास केला. तुमचा आमदार खासदार असताना हे सांगा ना, यांनी हे नाही केलं हे सांगण्यापेक्षा एखाद्याची रेस मोठी. पाटील भारसाकडे हे अकोट मतदारसंघाचे आमदार जरी असले तरी इथे म्हणजे या दर्यापूर शहरवासियांना माहिती आहे की त्यांचं प्रेम हे दर्यापुरावर जास्त राहिलं आहे. कारण या मातीत त्यांचा जन्म झालेला आहे आणि भगीरथ म्हणून त्यांना ओळखलं जाते, एक महाविकास पुरुष म्हणून त्यांना त्या माणसाला माहित आहे की हे जर आपल्या इकडचा जर प्रश्न मोठ्या स्वरूपात जर सोडू शकते कोणी तर ते आदरणीय प्रकाश पाटील भारसाकडे यांच्याच पुढाकारातून होऊ शकते. हे सर्व लोकांना माहिती आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्या कारणाने निधी हा भरपूर पार्टीच्या आमदारांना येणारच ना. त्यामुळे त्यांच्या काळात सुद्धा भरपूर कामे असे झालेले आहे. सर्व लोकांना माहिती आहे लाडकी बहीणची योजना असेल त्या माध्यमातून सर्व आमच्या महिला भगिनी ह्या खुश आहेत आणि त्यांना माहिती आहे की त्या 1500 रुपयाचं महत्त्व ते काँग्रेस त्याच्यानंतर त्याला निधी उपलब्ध करून देणं. मी अशा कित्येक कामं दाखवतो की ज्याला प्रशासकीय मागील 5 वर्ष असलेला नगराध्यक्षांचा कार्यकाळ, त्यांच्या कार्यकाळीमध्ये एवढा मला निधी येत नाही. त्यावेळेचे कामं झालेले न्यायालयांचं एक कार्यालय, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनची इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाचं हे सुद्धा पाठपुरा संपूर्ण बळवंतराव वानखडे यांनी केलेला आहे. रमेश बुंदेल यांच्याकडून झालेलं नाही आहे की हे कधी मान्यता भेटलं, कामकाज कधी चालू झालं, त्याच्यानंतर आमदार जे बदल झाला तो आमदार कधी बदल झाला, मग आता त्याचे उद्घाटन करण्याचा योग हे त्या मंडळींच्या नशिबात काही विषयात आला. तर तो एक विषय जर पाहिला तर जेव्हा प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर टेंडरला त्याला वेळ 6-8 महिन्याचं मुदत त्याला सुरू करायला वेळ दिला जाते त्या ठेकेदाराला. ह्या सर्व प्रोसिजर आहेत, त्या सर्व प्रोसिजर आमच्याजवळ सर्व लेखी आहे. आणि तुम्ही जे म्हणता उद्घाटन किंवा इथे दर्यापुरात उद्घाटन कधी झालेले आम्ही पाहिलेच नाही. एक सुद्धा आज सध्या इमारत बनायची राहिलेली आहे पंचायत समिती कार्यालयाची. त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आयोगाने, निवडणूक आयोगाने घोषणा सुद्धा केली असताना सुद्धा बळवंतराव वानखडे आणि त्याचप्रमाणे गजानन लवट यांनी भूमिपूजन केलेलं आहे. तो निधी अनिल बोंडे साहेबांचा असं मला संपूर्ण माहिती आहे. चुकीचा विषय आहे. आता विषय असा आहे की या दर्यापूरच्या तालुक्यातील नगर परिषद मधल्या सर्व लोकांना माहित आहे की इथं विकासासाठी सर्वात जास्त धावते कोण व्यक्तीनं विकास केला आणि कोण करू शकते. आता काँग्रेसची काही मंडळी आहे ते पत्रकार परिषद घेऊन काय नाही घेतली पत्रकार परिषद, पण त्यांचा व्हिडिओ वगैरे मी पाहिला. त्यांनी म्हटलं की हे यांनी नाही केलं, ते त्यांनी नाही केलं. माझं तर म्हणणं त्या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना की तुम्ही नेमकं केलं काय हे तुम्ही आधी सांगा ना. आमची रेस ओढत बसण्यापेक्षा पुसत बसण्यापेक्षा तुम्ही नेमकं केलं काय हे सांगा ना. की नगर परिषदची इमारत यांनी नाही केली, सार्वजनिक बांधकामची इमारत यांनी नाही केली. अरे मग तुम्ही नेमकं केलं काय हे तर सांगा. नगरपालिकेचं हे तर सर्व परिस्थिती सर्व लोकांना माहिती आहे कोण केलं काय केलं. तुम्ही किती काही सांगत नगरपालिकेचं उद्घाटन 2 लाख आलं. विषय आहे. तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहे, तुम्हाला सर्व माहिती आहे. एखादी गोष्ट माझ्या कार्यकाळात मंजुरात झाली त्याच्यानंतर दुसरा माणूस आला त्याच्यावर अर्ध काम झालेलं असते, उद्घाटन तो करते. ह्या सर्व गोष्टी लागूच आहेत. सर्व मतदारसंघात होते हे गोष्ट नाही आहे. कोरोनाच्या पिरियडमध्ये नगराध्यक्षांना न बोलावता तुम्ही एकदम फास्ट मध्ये ते कोरोनाच्या पिरियड मध्ये उद्घाटन हे करून घेतलं. त्या प्रथम नागरिक आहे
माझं तर म्हणणं त्यांचं काम पूर्ण त्या विषयातलं होतं की ज्यांचा पाठपुरावा होता, तुम्ही पाठपुरावा सोडा, मग जो नगराध्यक्ष असते, प्रथम नागरिक असते, त्याला तिथं बोलावणं, त्याच्या समोर ते हे करणं, हे नियतीचा खेळ असते. हा आता तो नियती सोडून जर काही प्रकार चालू आहे तर ते सर्व लोक दर्यापूर नगर परिषद मधले सर्व लोकांना माहित आहे. आणि विकास हा विषय जर म्हटलं तर विकास आणि भाजप हा एक जुळतं मिळतं समीकरण असल्यामुळं लोकांच्या मनात ह्या कोणत्याच प्रकारच्या. काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला का जे भाजपच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे की जे इमारतीचं असो की भूमिपूजनाचे कार्य असो ह्या नगराध्यक्षांच्या अध्यायाखाली येत नाही, परंतु त्यांनी सांगण्याचा प्रयत्न, जनतेला संभ्रम करण्याचा प्रयत्न करत आहे की आम्ही विकासाचे कामं आम्ही केले आहे म्हणून. विकासात्मक निधी जो कोणता येत असते, नगरपालिकेचा हा वेगळा, आमदाराचा वेगळा, परंतु आमदार नगराध्यक्ष जो पाठपुरावा करत असते, शासन दरबारी जो मागणी करत असते, तिथं निधी उपलब्ध करून त्या विभागाकडून आणत असते, हा त्या व्यक्तीचाच पाठपुरावा असते. त्यांच्या काही खात्यात कधी पैसा नसते की नगराध्यक्षाच्या खात्यात आला किंवा आमदाराच्या खात्यात पैसा आला, तो पाठपुराव्यानं पत्रव्यवहार कोणताही आमदार खासदार असतो तो पाठपुरावा करून शासनातून निधी मंजूर करून आणत असतो. हा काही कोणाचा याच्यात कोणत्याच्या कार्यकाळात कोणत्या कामाच्या मागे लागले आणि तो निधी खेचून आणला हेच या विषयातलं व्यस्त आहे. आता हा फालतूचा श्रेयवाद्य घेऊन दर्यापूरच्या सर्व जनतेला माहित आहे की नगर परिषद असो, सार्वजनिक बांधकाम असो, हे सर्व इमारतला मंजुरात कधी भेटल्या, निधी कधी आला, काम कधी लागलं. फक्त आता असं आहे की कालांतरानं एखादा आमदारकीची निवडणूक वातावरण निवडणुकीचं चालू आहे, त्यामुळे आपणा सर्वांना माहीतच आहे की हा फेक नरेटिव्ह जो आहे चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार बांधवांना इथे आज आमंत्रित केलं, त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. त्यांनी सांगितलं की जे आमचं हा जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा खोटा असं सांगितलं, पण आमच्याकडे ठोस पुरावे आहेत. कारण सन्माननीय आमदार रमेश भाऊ बुंदिले जेव्हा निवडून आले 2016 मध्ये, तेव्हा जे विरोधी पक्षाचे जे आता आमदार सध्या खासदार आहेत ते तेव्हा आमदार नव्हतेच, तर निधी कुठून येणार आहे? जे विकास कामं झाले ते आता तुम्हालाही माहिती आहे, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार असल्या कारणाने निधी हा भरपूर पार्टीच्या आमदाराला येणारच ना. त्यामुळे त्यांच्या काळात सुद्धा भरपूर कामे असे झालेले आहे. आणि आपले अकोट मतदारसंघाचे आमदार आहेत प्रकाश पाटील बारसाकडे, ते अकोट मतदारसंघाचे आमदार जरी असले तरी इथे म्हणजे या दर्यापूर शहरवासियांना माहिती आहे की त्यांचं प्रेम हे दर्यापुरावर जास्त राहिलं आहे. कारण या मातीत त्यांचा जन्म झालेला आहे आणि एक भगीरथ म्हणून त्यांना ओळखलं जाते, एक महाविकास पुरुष म्हणून त्यांना भाऊंना ओळखलं जाते. भाऊंनी सुद्धा, ताई सुद्धा नगराध्यक्ष असताना प्रत्येक घरापर्यंत त्यांनी सिमेंट, रस्ते, नाल्या खूप सारा विकास केले. आणि देवेंद्र फडणवीस जे असतात त्यांच्या निधीमधून म्हणजे जो पाठपुरावा करणारा एक दुवा असतो मधातला आमदार महोदय, तर त्यांनी हे लेटर देऊन जे दर्यापूर शहरामध्ये ज्या इमारती आहे, उदाहरणार्थ नगर परिषदची इमारत आहे, त्यासाठी सुद्धा 8 लाखाचा निधी त्या इमारतीसाठी आणला आणि 7 कोटीचा निधी त्यांनी आणला आणि 7 कोटी असं 13 कोटी 7 कोटी त्यामध्ये सौंदर्यीकरणासाठी आणले. अशी ती नगर परिषदची इमारत आहे, सार्वजनिक बांधकाम त्याची इमारत आहे आणि आपलं तहसील आहे, तहसील कोर्ट आहे. हे बुंदिले साहेबांच्याच कारकिर्दीत त्यांनी पत्र दिले शासनाला आणि त्यामध्ये प्रकाश भाऊ यांचा पण म्हणजे सिंहाचा वाटा आहे. आणि नलिनीताई नगराध्यक्ष असताना आपल्या सर्वांना पत्रकार लोकांना माहीतच आहे की त्यांनी सुद्धा खूप विकास कामं केलेली आहे. त्यांनी भुयारी गटार योजना जेव्हा आली तेव्हा जे विरोधक होते त्यांनी साईन दिल्या नाही, त्या कारणानं ती योजना आपल्याकडून निघून गेली, झालं नाही ते काम. कारण झाली असती तर आज जे बिमाऱ्या आहेत, मच्छर वगैरे त्यापासून ज्या बिमाऱ्या पसरतात ते झालं नसतं, एक स्वच्छ सुंदर दर्यापूर आपलं झालं असतं असं मला वाटते. आणि एक नेरेटिव्ह पसरवणाऱ्यांना मी सांगू इच्छिते
आम्ही एक व्हिजन घेऊन निघालेलो आहोत आणि ते व्हिजन म्हणजे विकासाचं व्हिजन आहे. कारण केंद्रात आणि महाराष्ट्रात ही भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाची सत्ता असल्यामुळे जो भाजपाचे जे आमदार असतील, आता जे नगर विकासमध्ये जे कामं करणारे सदस्य असतील, नगराध्यक्ष असतील, त्यांना भरघोस निधी हा वरतून भेटणार आहे. कारण सत्ता ही आमची भाजपाची आहे, त्यामुळे कामं कुठले आणणार नाही आहे. विकास हा निश्चितच होणार आहे आणि मला ठाम विश्वास आहे. कारण माझ्या लाडक्या बहिणी ह्या खूप खुश आहे आणि ह्या लाडक्या बहिणी बिलकुल भारतीय जनता पार्टीलाच निवडून देतील आणि भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष हा नगर परिषदेमध्ये आमच्या सौभाग्यवती नलिनीताईच्या रूपात बसणार आहे. हा ठाम विश्वास मी शहर अध्यक्ष म्हणून आणि आमचे पदाधिकारी म्हणून आपणास सांगितले. न्यायालयामध्ये पोलीस स्टेशनचा सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केला की जी इमारत पोलीस स्टेशनची झालेली आहे ही बळवंतराव वानखडे खासदार यांच्या निधीतून झालेली आहे. परंतु हे बघा, ह्या छोटी मोठी इमारत नसते की ती आमदार निधीतून होणार आहे. कारण मी काय सांगितलं पहिले, मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून तो निधी येतो त्यांच्या याच्यातून आणि याचा कुठेतरी एक दुवा असतो. म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, ते पाठपुरावा करून त्याचं हे करतात. पण हे बुंदिले साहेबांच्याच वेळेस मंजूर झालेला आहे आणि त्याचे आमच्याकडे पाठपुरावे प्रशासकीय पत्र सुद्धा आमच्याकडे आहे. बाबडीचा जो पूल आहे सगळ्यात महत्वाचा, बाबडीच्या पुलाचा उल्लेख त्यांनी केला की अर्धवट काम झाल्यानंतर परिस्थिती अर्धवट पडलेलं काम हे खासदार साहेबांनी त्याची पाठपुरावा करून संपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पक्षाच्या माध्यमातून एकेकावर टिप्पणी केली जात आहे. त्या अनुषंगाने दर्यापूर नगर पंचायतीची रंगत तापल्यासारखी पाहायला मिळत आहे. त्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पत्रकार परिषद होणे, त्याच अनुषंगाने आज दुसऱ्या दिवशी भारतीय जनता पार्टीची पत्रकार परिषद होणे. सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे तरी काय पाहूया. भाजपच्या कार्यकर्त्यांजवळून विचारण्यासारखं आहे, सत्य मागचं आहे काय. संबंधित काँग्रेसची काही मंडळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली की काय नेमकं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं की नगरपालिकेची इमारत असो, सार्वजनिक बांधकामची इमारत असो किंवा कोर्टची इमारत असो, सर्व भाजपच्या मंडळींनी. माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की 2015-2016च्या प्रशासकीय मान्यता आहे त्या कामांना आणि बुंदिले साहेब जेव्हा आमदार होते आमच्या नलिनीताई भाषाकडे ह्या नगराध्यक्ष नगरपालिकेच्या पाठपुरावा किंवा बुंदिले साहेबांनी केलेला पाठपुरावा सोबतच एकदा मंत्रालयात सोबत असताना आदरणीय प्रकाशमध्ये भाषाकडे हे मंत्रालयात या विभागातून त्या विभागात, त्या विभागातून त्या विभागात ह्या सर्व गोष्टी मंजुरात करण्यासाठी पाठपुराशिवाय काही कामं होत नाही एवढं निश्चित आहे. सरकार कोणाची असो आणि एखाद्या गोष्टीला साधं 10-20 लाखाचं काम जर मंजुरात केलं तर त्याला 8 महिने 9 महिने लागतात काम पूर्ण व्हायला. प्रशासकीय मान्यता, ते कॉन्ट्रॅक्टर तो टेंडर भरतो, त्याच्यानंतर 6-6 महिने 8-8 महिने त्याला मुदत असते काम सुरू करायला. हे सर्व लेंदी प्रोसिजर असते. कुठं टेंडरमध्ये प्रॉब्लेम येतात. ह्या सर्व ज्या मान्यता आहे त्याला निधी उपलब्ध करून घेणं असते. हे सर्व कोणत्या काळात झालं आणि त्या इमारत बनवून मग त्या तयार कधी झाल्या, त्या तयार झाल्यानंतर तुम्ही ते आम्ही केल्या हा असं काही प्रकार तुम्ही करून राहिले. परंतु या दर्यापूरच्या सर्व तालुक्यातील लोकांना माहीत आहे की ह्या सर्व गोष्टीसाठी पूर्ण पाठपुरावा केला, पूर्ण निधी उपलब्ध केला, देवेंद्रजीपर्यंत कोण गेलं, त्या विषयात निधी उपलब्ध करून कोण घेतला. सर्व लहान लेकरांनाही माहीत आहे की ह्या सर्व गोष्टी बुंदेले साहेबांच्या कार्यकाळात यांच्या नगराध्यक्षाच्या कार्यकाळात ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि तुम्ही आता काही काँग्रेसची मंडळी म्हणून राहिली केलं हे तुम्ही केलं. माझं हे म्हणणं आहे की तुम्ही नेमकं काय केलं. तुमचा आमदार खासदार असताना हे सांगा ना. यांनी हे नाही केलं हे सांगण्यापेक्षा एखाद्याची रेस मोठी नाही हे पुढच्यात बसून सांगितल्यापेक्षा आमची रेस किती मोठी आहे हे सांगा. जनतेपर्यंत ते जाऊ द्या की आम्ही काय केलं. तुम्ही म्हणता की हे यांनी नाही केलं, ते यांनी नाही केलं. अरे तुम्ही काय केलं हे सांगा ना. तुमच्यापर्यंत लोक जातात, हातगीत बोलतात.
की आमच्याजवळ निधीच नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमदार तेच म्हणते, खासदार तेच म्हणते. हे जर तुम्ही सर्व लोकांना सांगता की आमच्यावर निधी नाही आणि आज म्हणता की ह्या सर्व 5-5, 10-10, 15-15 कोटीचे हे काम आम्ही केले. बाबरीचा पूल विस्कळीत पडलेला होता परंतु ते काही वर्षापासून, परंतु ते सुद्धा राहिलेलं काम अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी केलेलं आहे म्हणत होता. घणाघात त्यांनी आरोप भाजपवर केला. नगरपालिकेच्या त्या पुलाच्या संदर्भात खूप दिवसाची मागणी आहे आणि त्या विषयात त्यावेळेला आमच्यासोबत असते नगरसेवक, त्या सर्व लोकांनी पाठपुरावा करून त्याला प्रशासकीय मान्यता आणून देण्यापासून सर्व प्रकाश पाटील भारताकडे यांनी त्याच्यात लक्ष घातलं आणि तो पूल करून घेतला. हा आता आम्ही केला हा तुम्ही काही म्हटलं, एखाद्या वेळेला त्या कोंबड्यानं भाग नाही दिली म्हणजे काही दुसरा दिवस निघत नाही, अशातला काही भाग नसते. तुम्ही म्हणता की आमच्या कोंबड्यानं भाग दिली नाही म्हणजे सकाळ निघणार नाही, अशातला काही भाग नसते. आणि तुम्ही जो केविलवाना प्रकार करून राहिले की बुवा हे आम्हीच केलं, यांनी नाही केलं, तो दर्यापूर तालुक्यातल्या आणि अमरावती जिल्ह्यातल्या सर्व लोकांना माहीत आहे की दर्यापूरमध्ये विकास म्हणजे प्रकाश भारसाकडे हे नाव जुळल्याशिवाय इथं विकास झालेला नाही. आणि त्याचे साक्षीदार असे असंख्य लोक आहेत, त्यातला मी एक साक्षीदार आहे की तुम्ही दोनही मंडळी आज तुम्ही म्हणता की आमच्याजवळ निधी नाही, आम्ही विरोधी पक्षात आहोत, आम्हाला कोणी काही देत नाही. ते तुम्ही लोकांना खाजगीत सांगता ना की लोक मार्केटमध्ये फिरताना सांगत नाही की आमच्याजवळ निधीच नाही, आमच्याजवळ काहीच नाही, हे तुम्हीच म्हणता. आणि आज काही आणलं तर म्हणता की आम्ही केलं, हे यांनी केलंच नाही. तर असा प्रकार तुम्ही करून लोकांच्या मनात तुमची जे काही किंमत तुम्ही कमावलेली आहे ही गमावण्याचा प्रकार तुम्ही करत आहे. जे काही आहे ते किंमत तुम्ही कायम ठेवावी एवढीच माझी त्या काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना म्हणणं आहे. आणि विकास आणि येणाऱ्या काळात भुयारी गटार योजना, ते साईनगरचा भाग जर पाहिला तर कब्बशीसारखी परिस्थिती आहे, तुम्ही पाणीच निघत नाही. तिथं भुयारी गटार योजना मोठा निधी पाहिजे आणि तो निधी देवेंद्रजी फडणवीसच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी प्रकाश पाटील भारताकडे हे तिथं गेल्याशिवाय त्या गोष्टी होऊ शकत नाहीत. हे सर्व लोकांना माहीत आहे. त्या नवीन साईनगर भागात त्या प्रत्येक माणसाला माहीत आहे की हे जर आपल्या इकडचा जर प्रश्न मोठा स्वरूपात जर सोडू शकते कोणी तर ते आदरणीय प्रकाश पाटील भारताकडे यांच्याच पुढाकारातून होऊ शकते. हे सर्व लोकांना माहीत आहे. कोण किती काही कल्ला केला की आम्ही करू पण तुमच्याजवळ काहीच नाही, तुमची तिजोरी ढंढण आहे, हे सर्व लोकांना माहीत आहे. त्याच्यामुळे लोकांना आमदार खासदारकीच्या वेळेला चुकी झालेली, आता ते नगराध्यक्षाच्या वेळेला किंवा नगरसेवकांच्या वेळेला करतील, हे आता वेळ गेलेली आहे. आणि सर्व लोकांना माहिती आहे लाडकी बहीणची योजना असेल त्या माध्यमातून सर्व आमच्या महिला भगिनी ह्या खुश आहेत आणि त्यांना माहीत आहे की त्या 1500 रुपयाचं महत्त्व ते काँग्रेसची मंडळी म्हणतात की काय 1500 रुपयात काय होते. 1500 रुपयात काय होते तर एखाद्या महिला असेल तिच्या नवऱ्याला एखादी बिमारी असते तर गोळ्या घ्यायला पैसे नसतात, तरी 1500 रुपये आल्याबरोबर शुगरच्या असतील, बीपीच्या असतील, ह्या गोळ्या त्या 1500 रुपयाची बळी घेते आणि त्याच्यानंतर तिचा संसार कसा थाटते, लहान लेकराला कसं शिकवते, त्यासाठी त्या 1500 रुपये महिन्याची काय मदत होते हे सर्व त्या बाईला माहीत आहे. म्हणून ती तुमच्या कोणत्याच भूलथापांना बळी न पडता ते 2 तारखेला निवडणुकीला ती कमळ बटनच दाबणार आहे. आणि या गोष्टीत तुम्ही निश्चिंत राहा की 2 तारखेला कमळ हे दर्यापूरमध्ये फुलणार. आपल्यासमोर होते अतुल पाटील गोळे. त्यांनी संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दर्यापूर शहराचा विषय आला. प्रकाश म्हणजे दर्यापूर शहरामधील प्रकाश टाकलेलं म्हणावं तर प्रकाश पाटील भारसाकडे यांचं नाव समोर येतं एवढं निश्चित. येणारा काळ बघण्यासारखा राहील, परंतु काँग्रेस यांनी जी पत्रकार परिषद भरवली ही सगळ्यात महत्त्वाचं सत्य आहे तरी काय, या सगळ्या विषयावर संपूर्ण आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून घाणाघात करण्याचा प्रयत्न अतुल गोळे यांनी काँग्रेसवर केलेला आहे. मैं कॅमेरामन के साथ महाराष्ट्र नाद मराठी, दर्यापूर. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.